सर्व स्पर्धकांना सप्रेम नमस्कार. मी ऋषाली हुनराव, तुम्हा सर्वांचं ऋषाली हुनराव SCF या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते. बघा मित्रांनो, मागचे माझे काही व्हिडिओज तुम्ही लोकांनी पाहिले, जसे महत्वाच्या पोस्ट कोणत्या आहेत, फॉर्म भरताना आपल्याला मेन्सच्या रिलेटेड काही अटी आहेत वगैरे, तर त्या आपण पाहिल्या होत्या. आता आपला हा पुढचा व्हिडिओ आहे. अनेक विद्यार्थी मित्रांचे मला फोन आलेले आहेत, म्हणजे दिवसातून बाळांनो कमीत कमी 8 ते 10 नवनवीन कॉल मला येत आहेत. आणि ते एकच आहे की मॅम, आम्हाला MPSC द्यायचीच आहे, पण आम्ही काय आता स्ट्रॅटेजी ठेवावी, मुख्य परीक्षेकडे फोकस करावं, पूर्वकडे फोकस करावं, नेमकं काय करावं, याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा. तर ऑलमोस्ट सगळ्यांना सांगता सांगता मला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की फक्त जे फोन करता आहेत त्यांनाच ह्याची गरज नाहीये. असे अनेक विद्यार्थी आहेत जे फोन नाही करत आहेत, पण त्यांना कुठेतरी मार्गदर्शन हवं आहे, त्यांना स्ट्रॅटेजी बद्दल थोडीफार आयडिया हवी आहे. मी असं नाही म्हणत की तुम्ही माझी स्ट्रॅटेजी फॉलो करा किंवा ही बेस्ट आहे, ही आयडियल आहे, असं माझं अजिबात सांगणं नाही. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते, ती म्हणजे की आपण ही जी स्ट्रॅटेजी देत आहोत, ही स्ट्रॅटेजी तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे. कारण की याच्यामध्ये मी पूर्वला तर फोकस केलेलंच आहे, मुख्यला पण त्याच्यामध्ये फोकस केलेला आहे. आणि आपल्याला स्ट्रॅटेजी करण्याच्या आधी काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, आपली काय चूक होत आहे आणि आपण इतके का भांबावले आहोत, इतके का गोंधळले आहोत, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कदाचित या व्हिडिओमधून कव्हर होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, चॅनलला लाईक करा, तुम्हाला काय प्रश्न असेल ते कमेंट सेक्शनमध्ये टाकून ठेवा. आणि तुम्हाला वैयक्तिकरित्या विचारायचं असेल तर बघा, जस्ट मी एक येलो कलरची लाईन स्टार्ट केलेली आहे, तर तिथे माझा कॉन्टॅक्ट नंबर पण मी दिलेला आहे, तर कृपया ते बघा. लक्षात आले सगळे मुद्दे. मी तुम्हाला ऑलवेज अवेलेबल आहे तुमच्या मार्गदर्शनासाठी. तुमचा गोंधळ न होता तुम्ही योग्यरित्या अभ्यासाला कशी सुरुवात करावी त्यासाठी, हो की नाही. तर बघा, एक आयडियल स्ट्रॅटेजीमध्ये जायचं आहे. त्या स्ट्रॅटेजीमध्ये आता आपल्याला पूर्व आणि मुख्य दोघांना फोकस करायचा आहे, बरोबर. 28 सप्टेंबरला आपली परीक्षा आहे. पुढे जाईल का, SCBCचं काय होईल, EWSचं काय होईल, हे मुद्दे डोक्यातून काढून टाका. बघा, जे जिंकणारे लोक आहेत ना, ते अशा मुद्द्यांवरती आपलं जास्त लक्ष फोकस करत नाही. अर्थात जे काही आयोगाचे निर्णय असतात ना, त्याच्याने वाईट तर प्रत्येकाला वाटतं, मलाही वाईट वाटतं, हो की नाही. म्हणजे काय असतं की आपण कुठे फोकस करावं हे आपल्याला योग्य प्रमाणे कळलंच पाहिजे. आले लक्षात. सो आता आपली जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यानुसार काय काम करायचंय, पहिले मी तिथून सुरुवात करते. GSचा मुख्य परीक्षेचा पेपर पहिला. ओके, आपण आता कशाबद्दल डिस्कस करत आहोत, GS1. आता हा जो पेपर आहे हा आयडियली 2 विषयांसाठी ओळखला जातो. कशासाठी, एक आहे हिस्ट्री, बरोबर आहे, आणि दुसरी आहे आपलं आवडतं जिओग्राफी. तर ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपली सगळ्यात पहिल्यांदा या विषयांमध्ये आपल्याला कोणते सब टॉपिक्स आहेत किंवा सब सब्जेक्ट्स आहेत ते पहिला समजून घेऊया आणि मग त्याचं पूर्व मुख्यमध्ये बायफर्केशन करूया, बरोबर आहे. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा विषय घेऊया इतिहास. ओके, हिस्ट्री. ओके, आता मी या हिस्ट्री विषयाला बघा 3 भागांमध्ये विभाजन करते. ओके, इथे आपण घेऊया ओनली मेन्स, म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असणारे घटक. ओके, इथे आपण घेऊया प्री अधिक मेन्स, म्हणजे पूर्व आणि मुख्यसाठी. ओके, आणि इथे घेऊया ओनली मेन्स, सॉरी ओनली प्री, ओनली प्री. ओके, आता ह्या पेपरमध्ये 4 घटक आहेत. ओके, म्हणजे टोटल आता मी तुम्हाला सांगते काय काय. इतिहासाच्याच अंतर्गत एक घटक येतो, ते म्हणजे एन्शियंट, मिडिवल, आर्ट अँड कल्चर, मॉडर्न. हे जे 4 घटक आहेत हे आपल्याला पूर्व परीक्षेला सुद्धा आहेत आणि मुख्य परीक्षेला सुद्धा आहेत. बघा काय काय मी सांगितलं तुम्हाला, एन्शियंट हिस्ट्री, ओके, मिडिवल हिस्ट्री, बरोबर, त्याच्यानंतर मॉडर्न हिस्ट्री, बरोबर, आणि एक आहे आर्ट प्लस कल्चर, बरोबर. इंडियन कल्चर म्हणजे कला आणि संस्कृती हा घटकही आहे. 1-2 प्रश्न येतात पण इम्पॉर्टंट आहे, बरोबर. मग मुख्य ह्याच्यामध्ये राहिलं काय, मुख्य परीक्षेतला कोणता घटक राहिला, तर सगळ्यात महत्वाचा पहिला येतो तो म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स, बरोबर.
म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या ज्या घटना आहेत त्या काय येतं, पोस्ट इंडिपेंडन्स, राईट. सेकंड ह्याच्यामध्ये येतं ते म्हणजे वर्ल्ड हिस्ट्री. ओके. आणि ह्याचाच आणखीन एक भाग आहे ते म्हणजे इंडियन सोसायटी. बघा मी तुम्हाला जे देते आहे ते ढोबळमानाने देते आहे. पेपर 1चा हिस्ट्री या भागामध्ये काय येतं. मग इतिहासासाठी फक्त प्री साठी कसं काय उरलंय का, नाही उरलंय. इतिहासासाठी असं काही उरलेलंच नाहीये, ओनली प्री. काय म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न आणि आर्ट अँड कल्चर हे चारही घटक पूर्व आणि मुख्य या दोघांच्या अँगलने उचलायचे आहे. ते कसे उचलायचे ते नंतर सांगते. पहिल्यांदा तुम्ही विषयांची विभागणी लक्षात घेणार आहात. समजतंय. आता हे झालं हिस्ट्री या विषयाबद्दल. आता आपण बघूया भूगोल, जिओग्राफी. जिओग्राफीचं सेम आपण भाग करायचे आहेत 3. प्रत्येक ह्याचे तसंच करायचं. बघा काय आहे पहिलं, ओनली प्री एक्झाम, राईट. इथे येणार आहे प्री प्लस मेन्स एक्झाम आणि इथे येणार आहे ओनली मेन्स एक्झाम, बरोबर आहे. आता इथे बघा, आता तुम्हाला मी इथे गंमत सांगते. काय करणार आहे तर फिजिकल जिओग्राफी आहे. बघा फिजिकल करावंच लागतं. हे वर्ल्ड साठी पण आहे आणि कशासाठी आहे, आपल्याला पूर्व परीक्षेला 1 ते 2 प्रश्न येतात. मग त्याच्यासाठी एवढा अभ्यास करायचा का. बघा घटक छोटा आहे. गोचिलिऑंगचं पुस्तक आहे ते आपल्याला रीड करावं लागतं. फिजिओग्राफी. ओके. नेक्स्ट बघा काय आहे, फिजिओग्राफी. हा घटक इकडे आलेला आहे फिजिओग्राफी, बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे लक्षात घ्या फिजिकल, फिजिओग्राफी, इंडियनशी रिलेटेड जे आहे इंडियन जिओ, त्याच्यामध्ये काय आलं, ह्युमन जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी आणि वरती तर आपण बाकी सगळं कव्हर केलेलंच आहे, बरोबर. हे काय झालं प्री आणि मेन्स त्याचे सगळे झाले. मग फक्त मेन्स साठी असं काय राहिलंय का, नाही. मुळातच जिओग्राफीचा जो घटक आहे हा पूर्व आणि मुख्यच्या दृष्टीने एकत्र उचलायचा, कारण हा सब्जेक्ट टेक्निकल आहे. समजते. त्यामुळे लिहिताना पण तुम्ही टेक्निकल वेने लिहाल असं अपेक्षित असतं. आणि पूर्व परीक्षेचं जो तुम्हाला माहितीये बरेचसे घटक आहेत जे तुम्हाला पाठांतरात पाहिजे, बरोबर. आता फिजिकल जिओग्राफी जेव्हा आपण गोचिलिऑंगचं पुस्तक वाचू त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी कन्सेप्च्युअल आहेत, पण त्या सुद्धा मुख्य परीक्षेमध्ये उतरवणं अपेक्षित असतं. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की ओनली प्री साठी काय राहिलंय का, जिओग्राफी नाही राहिलंय. ओनली मेन्स साठी राहिलंय का, नाही राहिलेलं आहे. म्हणजे जिओग्राफी हा जो भाग आहे एक विषय आपला पूर्ण क्लिअर होतो, राईट. हा विषय पूर्ण क्लिअर झाला. हे झालं एंटायरली GS 1. आता GS 1चा हा जो बायफर्गेशन आपण पाहिलं ह्याच्यातून तुम्हाला काय वाटतं पूर्व आणि मुख्यचा किती सिलेबस झाला, तर बाळांनो ऑलमोस्ट 80% आपला सेक्शन कव्हर झालेला आहे. ऑलमोस्ट 80 to 90%. मी 80% सांगते. पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना मुख्य परीक्षा सुद्धा तयार होते. अर्थात हे टॉपिक वाईज मी तुम्हाला विषयांची ओळख दिलेली आहे. मी तुम्हाला एक होमवर्क सुद्धा देणार आहे, जे काम तुम्हाला स्वतः करायचं आहे. नाही जमलं तर ते कसं करायचं ते सांगायला मी आहे. समजलं. हे झालं पेपर 1 पद्धत. आता बघा आपण पुढे जाऊया. GS 2 काय आपला सब्जेक्ट, GS 2, बरोबर. आता GS 2 ला 4च भागांमध्ये विभागलेला आहे. ओके. ते कसं मी इथे डायरेक्टली हे टाकते बघा. पहिले आपण बघूया ओनली प्री प्लस मेन्स, राईट. आणि दिस इज ओनली मेन्स. आहे का असे घटक आपल्याला. मग आता बघा पॉलिटी हा घटक आहे जो आपल्याला पूर्वला सुद्धा आहे आणि मुख्यला सुद्धा आहे. आहे की नाही, पॉलिटीचा घटक येतं की नाही, येस और नो, बरोबर आहे. त्याच्यानंतर ओनली मेन्स मध्ये आपल्याला काय येतं तर बघा गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि हा कुठचा भाग आहे इंटरनॅशनल रिलेशन. काय झालेला आहे इंटरनॅशनल रिलेशन, बरोबर. म्हणजे आता फक्त प्री साठी असं काही उरलंय का, याच्यामध्ये फक्त प्री साठी काय उरलंय का, नाही.
तर बघा ओनली मेन्सचा हा जो घटक आहे हा खूप मोठा आहे, हा आपण पूर्व परीक्षा झाल्यानंतर करूया, पण पॉलिटीचा जो घटक आहे तो इथून कव्हर करूया. ह्याच्यात आता युपीएससी पेपर नुसार आपण जर का बघितलं, ओके, आता बऱ्याचशा लोकांच्या बऱ्याचशा मान्यता आहेत बघा की युपीएससीचं एवढं टफ येणार आहे का असं तसं. हे बघा, मला त्याच्यावर त्या चर्चेतच घुसायचं नाहीये. मला एकच सांगायचंय, सूर्य बनण्याची इच्छा ठेवा निदान 20 तरी वार. युपीएससीचे पेपर हे आपल्यासाठी सध्या दिशादर्शक आहे. त्यामुळे 2013 पासून ते 2017-18 पर्यंतचे जे पेपर आहे, किमान पहिले 4 वर्ष तर बघा 16 पासून युपीएससी डायनामिक झालेली आहे. पहिले 3-4 वर्षाचे पेपर तर बघा ऍटलिस्ट आयडिया येईल, बरोबर की नाही. मी असं नाही म्हणते की वर्णनात पद्धत झाली त्यामुळे आयोग आपल्याला डायरेक्ट सूड उगवेल, नाही उगवणार बाळांनो. आपल्याला पहिल्यांदा ते हलकं फुलकं देण्याचा प्रयत्न, ऍटलिस्ट आपण तसा पॉझिटिव्ह विचार तरी करूया, हो की नाही. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला पॉलिटीचा जो शिक्षण इथे कव्हर करायचा आहे, जर का मी त्या अँगलने गेली ना बाळांनो, त्या पेपरच्या नुसार, तरी साधारणपणे 90 ते 100 मार्क इथून कव्हर होता. म्हणजे बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या पेपरमधून 33% अभ्यास, किती, 33% अभ्यास आपला पूर्व आणि मुख्यचा एकत्र होतो. पूर्व परीक्षा झाली की पेपर 2 ला इकडे हात घालायचा. हे जे छोटे छोटे टॉपिक्स राहिले आपल्याला तिथे काम करायचं. समजते, पेपरचं पॉलिटी इथे पक्क करून घ्यायचं. कसं करायचंय हे मी सांगणार आहे. हे बायफर्गेशन कदाचित तुम्ही लक्षात घेतलेलं असेलही, पण ह्याच्यानंतर काय आहे ते बघूया. आता पुढचा पेपर आहे, दॅट इज अ मोस्ट डायनामिक पेपर. खूप सारे विषय आहे, ओके. आता इथे मजा येणार आहे, कारण की इथे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होणार आहेत. लक्षात येते, बऱ्याचशा गोष्टी मी इथे कव्हर करणार आहे. इथे बायफर्गेशन बऱ्यापैकी मोठं आहे. बघा, ओनली प्री प्लस मेन्स अँड हिअर ओनली मेन्स, ओके. आता बघा, ह्याच्या मी काही बेसिक गोष्टी लिहूनच आणलेल्या आहे. तर बघा, प्री प्लस मेन्स मध्ये ह्या पेपर मधून काय काय कव्हर होणार आहे, तर बघा, बेसिक इकॉनॉमी, ओके. त्याच्यानंतर इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर, ओके. हे प्री प्लस मेन्सला आहे. मग आता आपण सायन्सच्या सेक्शनकडे येऊया. सायन्स मधलं आपल्या सगळ्यांचं बेसिक सायन्स. मग बेसिक सायन्सवर मेन्सला प्रश्न येत नाहीत का? येत नाहीत. कंटेम्पररी इश्यूला धरून प्रश्न येत असतात, म्हणजे चालू घडामोडीवर आधारित जे असतात ते. मग आता बेसिक इकॉनॉमी, आपलं बेसिक सायन्स आपल्याला करायचं म्हणजे काय, लक्षात घ्या. पहिलं काय, केमिस्ट्री, राईट, फिजिक्स अँड नेक्स्ट बायो, ओके. आता प्री प्लस मेन्स मध्ये म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये पण त्याच्याशी संबंधित बघा, एखादा नवीन रोग किंवा एखादं नवीन औषध आलेलं असेल तर त्याच्यावर प्रश्न असतो का, म्हणजे ह्युमन हेल्थ अँड डिसीज, तो मुद्दा इकडे आला. बघा, लक्षात घ्या, काय आहे, ह्युमन हेल्थ प्लस डिसीज, ओके. डिसीज हा घटक इकडे आला. मग आता काय राहील, हा, याच्यासोबत प्री प्लस मेन्स मध्ये आणखीन एक येतं, ते म्हणजे एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. आहेत का आपल्याला एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीवर प्रश्न? 8 ते 9 प्रश्न येतात की नाही, एन्व्हायरमेंट प्लस इकॉलॉजी, ओके. आता बायोटेक्नॉलॉजी असं आहे, बायोटेकचे प्रश्न येतात, पण आपल्याला करंट ओरिएंटेड प्रश्न येतात, बरोबर. म्हणजे ज्याला काय म्हटलं जातं, कंटेम्पररी इश्यूवरती येतात. मग ते पूर्वला पण येऊ शकतात, मुख्यला पण मुख्य परीक्षेमध्ये लिहित असताना त्याचा अँगल जो आहे तो वेगळा येतो, ओके. मग आता त्याच्यामध्ये बघा काय काय असतं, बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक, ओके. त्याच्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी, ओके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतं IPR, बरोबर, इंडस्ट्रियल, आपलं काय म्हणतात, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, त्याच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत ते इकडे कव्हर केल्या जातं, ओके. त्याच्यानंतर बघा, स्पेस, स्पेस, आता जसं आता आपल्या सुनीता विलियम्स ह्या आल्या, बरोबर आहे, तर त्याच्याशी संबंधित प्रश्न येणार आहे, ओके. मग इथे येतं बघा, डिफेन्स, म्हणजे ते नवीन कुठचं यान आलं, हे आलं, ते आलं, कुठचं यंत्र बनवलं, हे झालं. म्हणजे मी स्वतः ह्या घटकामध्ये बऱ्यापैकी वीक होती, अजूनही आहे, इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते, पण बेसिक टेक्नॉलॉजीचं नॉलेज कमी असल्यामुळे मी रिस्कच उचलत नाही तिथे पुढे जाण्याची, जी माझी सगळ्यात मोठी चूक आहे, बरोबर. त्याच्यानंतर बघा, इलेक्ट्रॉनिक्स प्लस टेलिकम्युनिकेशन, हा पण घटक आहे,
ओके, त्याच्यानंतर आपण ते हे काय करतो, कम्प्युटरशी रिलेटेड जे आपलं बेसिक नॉलेज असतं ते रोबोटिक्स झालं, AI झालं. बघा ज्याचा ज्याचा आत्ता वाढलेला आहे, रोबोटिक्स आहे प्लस AI आहे, समजा. त्याच्यानंतर कॉम्प्युटर रिलेटेड ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या इकडे येणार आहेत. त्याला काय म्हटलं जातं, न्यूक्लिअर एनर्जी स्पेस. न्यूक्लिअर लिहिलं नाही, बघा हे न्यूक्लिअर एनर्जी हा जो घटक आहे हा इकडे येणार आहे. ओके, आता आणि प्लस ओनली मेन्स मधला एक महत्वाचा घटक इंटरनल सिक्युरिटी, राईट, प्लस डिझास्टर मॅनेजमेंट. ओके, इंटरनल सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे सगळे जे घटक आहेत हे इकडे येतात. म्हणजे प्रीसाठी मेन्ससाठी आपल्याला काय काय कव्हर करायचं आहे. मग याचा अभ्यास कधी करायला घ्यायचा, ह्याचा अभ्यास कधी करायला घ्यायचा, हा एवढा घटकाचा याचा अभ्यास तर आपलं ठरलेलं आहे कधी पूर्वपरीक्षा झाल्यानंतर याचं लिखाण करायचं. परंतु हे कंटेम्पररी इश्यू असल्यामुळे, करंट बेस इश्यू असल्यामुळे आपल्याला त्याचा अभ्यास हा डेली प्रमाणात अपडेट नॉलेज ठेवावं लागतं. हा, आता ते उत्तरात कसं झळकावायचं याच्यासाठी बघा आपल्याकडे प्रशांत सर म्हणून आहेत, ते आपल्याला ह्याच्याबद्दल नक्कीच गायडन्स करणार आहे. पेपर 1, 2 आणि 4 संबंधित जे आहे ते मी तुम्हाला गायडन्स करणार आहे. ठीक आहे, आता एक महत्वाचा गोष्टी लक्षात घ्या. हा जो संपूर्ण भाग आहे हा 1 एप्रिल पासून ते 30 जून पर्यंत कव्हर करायचा. आता एवढं पेपर 4 तर आता घुसायचंच नाही. पेपर 4 काय, इथिक्स इंटिग्रिटी, आपल्याला त्याचा उपयोग होणार, आत्ता अभ्यास करून होणार नाही, बरोबर. मग जर का आपण ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवेल, ते म्हणजे आपण 80% पूर्वपरीक्षेचा अभ्यास आणि जवळजवळ 50% मुख्य परीक्षेचा अभ्यास या 90 दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करणार आहोत किंवा पूर्ण होणार आहे. जर का तुम्ही या बायफर्गेशन नुसार गेलात तर, लक्षात येत आहे. पण हे बायफर्गेशन केलं ह्याच्यासोबत एक म्हणजे आता पूर्वपरीक्षेचा आपण म्हणतोय 50% अभ्यास, पण त्याच्यामध्ये एक घटक इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे एसे, बरोबर आहे. निबंध हे काय आहे, ओघवत्यापणे वाढत जाणार आहे. तुम्ही एकसाथ कितीही कला असू द्या तुमच्या लिखाणामध्ये किंवा तुमची विचारशैली खूप चांगली असू द्या, पण ती सुद्धा विकसित व्हावी लागते. कशी विकसित व्हावी लागते, आपल्याला अकॅडमिक लेवलचे एसेज नाही लिहायचे, राईट, आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचे एसेज हवे आहेत. म्हणजे त्या निबंधातून तुमची अधिकारी असण्याची जी एक झलक आहे ती त्यांना बघायची आहे. मग निबंध हे क्रमाक्रमाने डेव्हलप होणार आहे. तर या कालावधीत आपण काय करायचंय तर लक्षात घ्या, कमीत कमी 10 एसेज लिहून काढायचे आहेत. मग एसेज साठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे तर एव्हरी संडे, ओके, प्रत्येक रविवारी एक एसे लिहायचा. ओके, अशा प्रकारे जरी आपण गेलो तर साधारणपणे 15 जून पर्यंत, ओके, 15 जून पर्यंत आपले 10 एसे लिहून होता. हे एसे तुम्ही लिहिलात तर तुम्हाला मी चेक करून देईन. बघा आता काय करणार आहे, पुढच्या शुक्रवारी मी एक एसेचा एक विषय, ओके, तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. ओके, आणि त्या विषय म्हणजे एसे कसा लिहावा, काय अपेक्षित आहे त्याच्यामध्ये वगैरे असं, आणि 2 दिवसाचा कालावधी देईल. रविवारच्या दिवशी तुम्ही तो निबंध लिहा, त्याचं छान PDF तयार करा. आणि बघा स्क्रीनवरती माझा नंबर दिसतोय जो येलो कलरच्या पट्टीत चाललाय, तर त्या नंबरवरती तुम्ही मला तो पाठवा, मी तुम्हाला त्याचं असेसमेंट करून देईल, बरोबर. एसे 125 मार्काला एक लिहायचं आहे, कारण आपल्याला 2 लिहायचे आहेत, बरोबर की नाही. तर 125 मार्कापैकी असं होईल पहिल्यांदा तुम्हाला 15 मार्क भेटतील, जास्तही भेटू शकतात, असं काही नाहीये, मी मार्क कापणार वगैरे नाही, पण अर्थात तुमच्या निबंधाचा दर्जा बघून, बरोबर. 15 करून आपल्याला 125 पैकी साधारणपणे 70 ते 80 या दरम्यान पोहोचायचं आहे. इतकं पोहोचणं शक्य आहे का? हो, आपल्याला इतक्यापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे 5 पट आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची आहे. गेटिंग माय पॉइंट, किती 5 पट. मग हे जे 10 एसेज आहे ते सुद्धा या कालावधीमध्ये लिहायचे. म्हणजे साधारणपणे बघितलं तर कसं होणार आहे आपलं प्रिपरेशन, 50% बघा मी तुम्हाला आता जे सांगितलं त्याच्यातून 80% प्री होणार आहे आणि 50% तुमची मेन्स तयार होणार आहे. आणि हा जो ड्युरेशन आहे हा कधी असणार आहे, 1 एप्रिल ते 30 जून. लक्षात घ्या, कधी आहे, 1 एप्रिल टू 30 जून. ओके, ह्या कालावधीमध्ये तुमचं एवढं सगळं प्रिपरेशन होणं सहज शक्य आहे.
बरोबर. आता तुम्ही काय करायचंय याच्यासाठी बघा मी तुम्हाला सांगणार. जसं बघा इथे लक्षात घ्या, मी तुम्हाला इथे हे सगळे टॉपिक लिहून दिले. आता एन्शियंट मध्ये कोणते टॉपिक्स येतात, बरोबर, मिडेवल मध्ये कोणते टॉपिक येतात, मॉडर्न मध्ये कोणते येतात, आर्ट अँड कल्चर मध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा, तर ह्याचे इंटरनल जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही स्वतः तुमचे जे काही सोर्स असतील, वापरत असाल ना काहीतरी पुस्तकं, ओके, किंवा तुम्ही जो सोर्स निवडला असेल किंवा तुम्हाला सोर्स माहिती नसेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये टाका. मी तुम्हाला सोर्सचा सुद्धा एक व्हिडिओ तयार करून देईन. पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती का, की मुलांना तुमच्याकडे XYZ पुस्तक असतं, मी ABC पुस्तक सांगते, मग तुम्ही कन्फ्युज होऊन जाता. हे तुमचं नाही, म्हणजे मी सुद्धा प्रिपरेशन फेज मध्ये होती ना, तेव्हा माझं सुद्धा असंच होत होतं. ओके, त्यामुळे मी सोर्स का सांगत नाही, हाच आयडियल आहे. तुम्ही माझ्यावर ट्रस्ट करता, ओके, मग मला मी सांगितलं तुम्हाला लगेच वाटतं हाच बेस्ट आहे, असं बाळांनो काही नसतं. आयडियल सोर्सेस वापरायचे हे मी अग्री करते, परंतु तुम्ही एखादा क्लास केला असेल तर तुमच्याकडे छान नोट्स असतील किंवा तुम्हाला एखाद्या सिनियरने त्याच्या नोट्स दिलेल्या असतील किंवा टेलिग्रामवरून तुम्ही काही मिळवलेलं असेल, तुमच्याकडे जे आहे ते बेस्ट समजा आणि एन्शियंट मध्ये तुम्ही काय टॉपिकचा अभ्यास करणार आहात याची एक लिस्ट तयार करा. रॉबिन शर्माचं पुस्तक आहे एन्शियंट आणि मिडेवल साठी, सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला आता बोलता बोलता सोर्स सांगितला, तर त्याच्यामध्ये अनुक्रमाणिका बघा, कुठचे टॉपिक आहेत ते लिहून काढा. ओके, मिडेवल, मॉडर्न, आर्ट अँड कल्चर सगळ्याच आहे. आणि त्याच्यासोबत आता तुम्हाला सेम जसं हिस्ट्रीचं कराल, जिओग्राफीचं करायचं, पॉलिटीचं करायचं, इकॉनॉमिकचं करायचं, ओके, आता अभ्यास करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्याच्यासाठीच बघा आपण काय केलेलं आहे, एक मंथन म्हणून मी एक बॅच तयार केली आहे. ही मेंटरशिपची बॅच आहे. ओके, याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, मी तुम्हाला सांगितलं की आता पूर्व आणि मुख्य एकत्र अभ्यास करायचा, बरोबर. मग आता बघा लक्षात घ्या, प्री प्लस मेन्स असा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. मग मी तुम्हाला याच्यामध्ये काय देणार, डेली एक प्लॅन देणार आहे. तो प्लॅन तुम्हाला 6 तास अभ्यासाचा असेल, 6 आवर्स स्टडी. ओके, आता 6 आवर्स स्टडी म्हणजे काय, तर 6 तासामध्ये तुमचा तो टॉपिक वाचून होणार आहे वेगवेगळ्या सोर्सेस मधून. मग आता तुम्हाला काय करायचंय, तर बघा आफ्टर दिस 6 तासानंतर तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी असणार आहे, ते म्हणजे प्रीचा अभ्यास आणि मेन्सचा अभ्यास. ओके, मेन्सच्या अभ्यासामध्ये तुम्हाला आतापासून दररोज 3 उत्तरं काय आहे लक्षात घ्या, डेली 3 क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे. आणि प्री मध्ये तुम्हाला 2 सोर्सेस वापरायचे, UPSCचे प्री क्वेश्चन्स आणि MPSCचे प्री प्लस मेन्स असे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. सेम टॉपिक वरती आले जे प्रश्न असतात ते लगेच पहिल्यांदा MPSCचे प्रश्न बघा, मग UPSCचे प्रश्न बघा, ते सोडवायचं. तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर कमीत कमी 20 प्रश्न ते जास्तीत जास्त 70-80 प्रश्न एवढे मिळतील. हा जो आहे प्री हे फक्त PYQ बस असणार आहे. ओके, आणि मेन्स मध्ये तुम्हाला मी डेली 3 क्वेश्चन्स देणार आहे. हे क्वेश्चन्स आपल्याला जी एक्झाम स्कीम आहे त्यानुसार आपण देणार आहोत. म्हणजे 10 मार्काचे आणि 15 मार्काचे हे जे आपली एक्झाम स्कीम आहे त्यानुसार प्रश्न देणार. बापरे, आम्ही तर आत्ताच अभ्यासाला सुरुवात करतोय, आम्हाला कसं लिहिता येणार, ब्ला 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 असे बरेच प्रश्न आहे, त्याच्यावर पण सोल्युशन आहे. ओके, काय आहे हे प्रश्न तुम्हाला बघून लिहायचे आहेत. काय करायचं बघून. बघा ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगते काय आहे, एकतर मुळात लिखाणा करून खूप दिवस झालेत, वर्ष उलटली आहे, तो MCQ ची सवय झाली, आपण आहोत सगळेजण. मग लिहिता येईल की नाही, तर सध्या आपल्याला कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा आहे. 90 दिवस आपल्याला किती बघून कॉपी तरी छान करता येते का ते पहिले बघायचंय, समजते. म्हणजे काय होणार बघा, ऑलमोस्ट 270 प्रश्न मी तयार केलेले आहेत, 270-280 प्रश्न आम्ही तयार केलेले आहेत. ओके, हे प्रश्न तुम्हाला सिलेबस वाईज मी टाकून देणार आहे. रोज जो सिलेबस जो काही टॉपिक देणार त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न देणार. काही टॉपिकला 2 आहेत, काहीला 3 आहेत, काहीला 4 आहेत. ओके, तुम्ही काय करायचंय बघून लिहायचं आहे आणि त्याचं PDF तयार करायचं, मला रोज पाठवायचंय. डन, ते PDF तयार करायचं, मला रोज पाठवायचं. आपण वीक मध्ये 1 दिवस कोणताही तुम्हाला जो कम्फर्टेबल असेल त्यावेळेस कॉलद्वारे, व्हिडिओ कॉलद्वारे किंवा झूम मीटिंगद्वारे किंवा अजूनही ऑप्शन, तुम्ही पुण्याच्या आसपास असाल तर मला प्रत्यक्ष भेटून तुमचे प्रश्न दाखवा. बघून लिहिताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये काय चुका करतोय, कसं करतोय, ह्याचा इम्प्रुव्हमेंट कशी करता येईल हे शोधून काढायचंय. तर बघा 270 प्रश्न जर का तुम्ही तयार करणार आहात आणि बघून तुमच्याकडे 250 ते 300 प्रश्नांची आराखडे तयार झाले, बरोबर आहे, उत्तराचे आराखडे, कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप होणार.
मला लिहिता येते. मग पूर्वपरीक्षा झाल्यानंतर काय करायचं, तर हेच प्रश्न आपण काय लिहिले हे स्वतः वाचायचं आणि न बघता स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, अशा प्रकारे ही डबल ऍक्टिव्हिटी होणार आहे. पण बघा, रातोरात कोणीही राजा बनणार नाहीये. नो वन विल बी किंग, बरोबर आहे. सो आत्तापासून स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला खूप आयडियल हे असेल, आम्ही आधीच तयारी केली आहे, आम्हाला असं येतं, आम्हाला तसं येतं, आम्ही इतके ग्रेट आहोत. नो बाळांनो, ठीक आहे, तुम्ही ग्रेट आहात, मी त्याच्याबद्दल मला काहीही शंका नाहीये. ग्रेट असणाऱ्यांसाठी हा व्हिडिओज नाहीये. ओके, जे सर्वसामान्य आहेत त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटर्जी आहे. ठीक आहे, आणि असं केलं तर तुम्हाला 2000% इफेक्ट मिळणार आहे. आणि पीवायक्यूज का करायचे, 30 जून पर्यंत काय करायचंय, 20% का पोर्शन होत नाही, तिन्ही प्रश्नांची उत्तरं लक्षात घ्या काय आहे. ओके, नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघा सांगते, 20% वेटेज हे आपण सीसॅटला ठेवलेलं आहे. सीसॅटला हलक्यात घेऊ नका. ओके, तुम्ही सीसॅटला हलक्यात घेतलं तर आयोग तुम्हाला हलक्यात घेईल, अशी फूक मारल्यासारखे तुम्ही स्पर्धेच्या बाहेर, असं होऊ देऊ नका. त्यामुळे आपण त्याच्यानंतर 1 जुलैपासून सीसॅटचा वेळ वाढवायचा आहे अभ्यासाचा, म्हणजे 2-3 तास तरी किमान त्याला वेळ द्यायचा आहे. 70च मार्क असले तरी सुद्धा जसं युपीएससीने ऐन टायमाला स्पर्धकांची जशी काय म्हणतात ना त्याला गोची केली, तशी आपली होऊ शकते, त्याच्यापासून वाचण्यासाठी करायचंय. मग 1 जुलै नंतर काय करायचं, तर फक्त पूर्वपरीक्षा ओरिएंटेड काम करायचं. आता तुमच्या लक्षात आलंय जीएसचा अभ्यास आपण किती ऑर्गनाइजली करू शकतो. ओके, आणि तो तुम्हाला करायला एकट्याला जमत नसेल, त्याच्यासाठी आपण ही मंथन बॅच आणलेली आहे, मेंटरशिपची बॅच आहे. तुम्हाला प्रत्येक हे 90 दिवस आहेत ना, ओके, हे 90 दिवस लक्षात ठेवा, 2025च्या अटेम्प्टचे खूप महत्वाचे दिवस आहेत. आता जर का टाइमपास केला, नंतर जीव तोडून पूर्वपरीक्षा पास केली तरी काही अर्थ नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, जर का आताचा जो रिझल्ट लागला त्याच्यावरनं एक गोष्ट सांगते, पूर्वपरीक्षा पास व्हायचा असेल तर कंपल्सरी 65% मार्क पाहिजेत. 125 मार्क जर का हातात असतील तर तुम्हाला श्युअरिटी राहील तुम्ही पूर्वपरीक्षा पास होणार आणि मेन्स लिहिणार आहात. ओके, आत्ताचा पेपर वठून पण वाटलं नव्हतं 118 एवढी मेरिट लागेल, वाटलं नव्हतं. विद्यार्थी मित्रांचा अभ्यास तेवढा दर्जेदार आहे, तेवढा तोडीचा आहे. त्यामुळे आपल्याला जर का श्युअरिटी मध्ये राहायचं असेल, मी या कास्टचा आहे, मी ईडब्ल्यूएसचा एससीबीसी हे सोडून द्या, मी ओपन मध्ये आहे आणि माझी कॉम्पिटिशन ओपन मेल बरोबर आहे, आणि आत्ताच पूर्वपरीक्षा पास व्हायचं जे गणित आहे ते 65 म्हणजे 125 प्लस मार्क्स. आणि मुख्य परीक्षा जर का तुम्हाला काढायची असेल, तुम्ही म्हणाल पुढच्या मुख्य परीक्षेचं अजून कुठे आलंय काय आलंय, असं स्वतःला हतबल करू नका. आयोगाच्या हातात स्वतःला सोपवू नका की ते सांगतील तेव्हा तुम्ही अभ्यासाला लागाल. ही चूक आपल्याला काहीशा अंशी नडलेली आहे. ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह याच्यात आपण अडकलो, पण शेवटी सब्जेक्टिव्ह परीक्षा होणार हे फिक्स झालं, वेळ तर गेलेला आहे. मग आता ह्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, मुख्य परीक्षा जर का पास करायची असेल 55% कंपल्सरी पाहिजे. 1750 मार्कांपैकी 1000च्या वर गेलात, 1050च्या वर गेलात तर इंटरव्ह्यूचा कॉल येणार आहे. ओके, हे गणित डोक्यामध्ये फिक्स ठेवा. मग 1050च्या वर कसं जावं लागेल, हे कसं करायचं त्याचं प्लॅनिंग आजपासून पाहिजे, आत्तापासून पाहिजे. ओके, मी तुम्हाला सब्जेक्ट वेगळे करून दिलेले आहे, टॉपिक वेगळे करण्याचं काम तुम्ही करायचं आहे. ऍटलिस्ट त्यासाठी तर पुस्तकं उघडाल, त्यासाठी तर डोक्यात फ्रेम तयार होईल. आणि लक्षात ठेवा, मी XYZ क्लास लावलाय, मग मला क्लासेस नक्की हेल्प करतात, मेंटर लागतात, शिक्षक शिकवायला लागतातच, पण ते शिकवून त्यांचं काम पूर्ण करतात. तुम्हाला किती कळलेलं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. गेनिंग नॉलेज इज अ इझी थिंग, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज इज डिफिकल्ट. ओके, म्हणजे काय, पुस्तक वाचून टॉपिक कम्प्लीट करणं खूप सोपं आहे, लगेच MCQ सोडवणं, लगेच लिहिणं. आता मी तुम्हाला मेन्सचं सांगू शकत असते न बघता लिहा, पण मी एवढं प्रेशराईज करणार नाही. आता बघून लिहा, ठीक आहे. उत्तर काय करायची आहेत, बघून लिहायची आहे. मला हे कळेल की कॉपी तरी धड करता येते की नाही, आणि मग तुमचा पण कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. आता 4 ते 5 लोकांवरती हा प्रयोग केला आणि तो सक्सेसफुल झाला, म्हणून मला असं वाटतं तुम्हा विद्यार्थी मित्रांना सुद्धा त्याचा फायदा होईल. त्याच्यासाठी काय करायचंय बघा, स्क्रीनवर नंबर आहे +7350353865, हा माझा नंबर आहे, मला कॉन्टॅक्ट करा. ऍपवरती बॅच असणार आहे, पर्सनली तुमच्याकडून मी 90 दिवस काम करून घेणार आहे. एव्हरी सिंगल डे संडेला SL लिहिणं
आतापासून जर का विचार केला 28 तारखेपर्यंत म्हणजे 28 सप्टेंबर पर्यंत, तर सहज सहज आपण हे पार करू. पेपर कसाही आला तरी मला 65 पाहिजे, 65%. ओके. कसाही म्हणजे काय? कसाही म्हणजे काय झालं? सोप्पा पण आला तरी वर पाहिजे, कठीण आला तरी पाहिजे, मीडियम आला तरी पाहिजे. मला 130 पर्यंत मार्क मिळवायचे. ही जिद्द मनात बाळगणं खूप गरजेचं आहे. तेव्हा कुठे ह्या राज्यसेवा 2025च्या गोल्डन अटेम्प्ट